नमस्कार. जे भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची वाट बघत आहेत ना, त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. 2026 साठी असिस्टंट लोको पायलट पदांची भरती जाहीर झाली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हा आकडा अगदी खरा आहे. तब्बल 11,127 जागा. ही खरंच एक अविश्वसनीय संधी आहे, नाही का? आणि म्हणूनच या भरतीमधली प्रत्येक लहान-सहान गोष्ट आपल्याला नीट माहिती असायला हवी, जेणेकरून ही संधी आपल्या हातून सुटणार नाही. अच्छा, मग प्रश्न असा आहे की या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, बरोबर? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे पात्रता तपासणं. चला पाहूया, यासाठी नेमके काय निकष आहेत. पात्रतेमध्ये सगळ्यात आधी येतं ते म्हणजे शिक्षण. म्हणजे या पदासाठी फक्त पदवी नाही, तर काही खास तांत्रिक कौशल्यसुद्धा गरजेची आहेत. तर बघा, यासाठी पात्र ठरण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे 10वी पास आणि त्यासोबत ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन असे अनेक ट्रेड्स चालतील. आणि दुसरा मार्ग आहे 10वी सोबतच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा मग डिग्री. बरं, आता वयाचं काय? तर 1 जुलै 2026ला वय 18 ते 30 वर्षांच्या आत असायला हवं. आणि हो, आरक्षित प्रवर्गांसाठी नियमाप्रमाणे सूट आहेच. म्हणजे SC आणि ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची, तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची अधिक सूट मिळेल. पात्रता बसतेय, मग तर उत्तमच. चला, आता पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण ती एक एक करून समजून घेऊया. एक गोष्ट एकदम पक्की लक्षात ठेवायची आहे, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. म्हणजे कुठेही ऑफिसमध्ये जायची गरज नाही. सगळं काही रेल्वे भरती मंडळाच्या म्हणजे RRBच्या अधिकृत वेबसाईटवरूनच करायचं आहे. ही सगळी प्रोसेस फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये आहे. बघा, सगळ्यात आधी RRBच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. दुसरी आणि ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, आधार कार्ड वापरून स्वतःची ओळख व्हेरीफाय करायची. तिसरं, सगळा अर्ज व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा. आणि चौथी स्टेप, जे काही शुल्क आहे ते ऑनलाईन भरायचं. झालं. आता अर्ज करताना 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, नाही का? एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे पैसे. तर चला, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज शुल्क किती आहे ते पटकन बघून घेऊया. सर्वात महत्त्वाचं, तारखा डायरीत लिखून ठेवा किंवा रिमाइंडर लावा. अर्ज 15 मे 2026ला सुरू होतील आणि शेवटची तारीख आहे 14 जून 2026. एक सल्ला, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण तेव्हा वेबसाईटवर खूप गर्दी असू शकते. वेळेत अर्ज भरा. आता बघूया अर्ज शुल्काबद्दल. जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी शुल्क आहे 500 रुपये. आणि SC, ST, माजी सैनिक, तृतीयपंथी, EBC आणि सर्व महिला उमेदवारांसाठी हे शुल्क फक्त 250 रुपये आहे. आणि हो, हे सगळं संपवण्याआधी एक खूप महत्त्वाचा सल्ला, जो थेट ऑफिशियल नोटिफिकेशनमधूनच घेतला आहे. रेल्वे भरती बोर्डानं अगदी स्पष्टपणे सांगितलंय, कोणत्याही मध्यस्थ, दलाल किंवा नोकरीचं खोटं आमिष दाखवणाऱ्यांपासून लांब राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, रेल्वेमधली भरती फक्त आणि फक्त गुणवत्तेवर होते. तुमची मेहनतच तुम्हाला ही नोकरी मिळवून देईल, दुसरं काहीही नाही. तर ही होती असिस्टंट लोको पायलट भरतीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. आता प्रश्न हा आहे की भारतीय रेल्वे हे आपल्या करिअरच्या प्रवासातलं पुढचं स्टेशन असू शकतं का? यावर विचार नक्की करा